नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालवणीचे प्रश्न पाहणार आहोत, ज्यामध्ये बघा महत्त्वाचे प्रश्न आणि त्यामध्ये थोडीशी माहिती ही आपण या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत. आपण कोणती परीक्षेची तयारी करत असाल बघा, तर त्या प्रत्येक परीक्षेसाठी यातले प्रश्न हे IMP असणार आहेत. आजचा आपला भाग असणार आहे 456वा. या भागामध्ये आपण 7 फेब्रुवारी 2026 या दिवसातील काही महत्त्वाचे चालवणीचे प्रश्न हे कव्हर करून घेणार आहोत. एक प्रश्न शेवटी तुमच्यासाठी असेल, त्याचं उत्तर कमेंट करून सांगायचं आहे. काल देखील आपण एक प्रश्न ठेवला होता तुमच्यासाठी. प्रश्न असा होता, 68वा ग्रॅमी पुरस्कार 2026 हा कोणास जाहीर झालेला आहे? त्याचं उत्तर होतं दलाई लामा. लक्षात असू द्या, 90व्या वर्षी दलाई लामा यांना 68वा ग्रॅमी पुरस्कार हा नुकताच जाहीर झालेला आहे. आजचे जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत ते या ठिकाणी कव्हर करून घेऊया. पहिला प्रश्न, अग्नि-3 बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी कोणत्या ठिकाणी करण्यात आली? प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. तर अग्नि-3 बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी नुकतंच पर्याय ब चांदीपूर ओडिसा. चांदीपूर ओडिसा या ठिकाणी अग्नि बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी ही घेण्यात आलेली आहे. भारतीय लष्कराने 6 फेब्रुवारी 2026ला केव्हा, तर शुक्रवार 6 फेब्रुवारी 2026ला मध्यम श्रेणीच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी ही नुकतंच घेतलेली आहे. या अग्नि-3 बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचा जर आपण मारक क्षमता पाहिली तर ती 3000 ते 3,500 किलोमीटर एवढी आहे. हे जे काही अग्नि-3 बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे तर ते स्वदेशी विकसित असून अणुसक्षम मध्यम श्रेणीचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. स्वदेशी बनावटीचं आहे बघा हे अग्नि-3 बॅलिस्टिक क्षेपणास्त्र, जे अणुसक्षम मध्यम श्रेणीचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. हे क्षेपणास्त्र संपूर्ण पाक व अर्ध चीन व्यापते. काय, तर संपूर्ण पाकिस्तान आणि अर्ध चीन व्यापते. याची लांबी आपण पाहिली तर ती आहे 17 मीटर एवढी लांबी आहे. 2 मीटर तिचा व्यास असणार आहे. हे क्षेपणास्त्र एका सेकंदामध्ये 5 किलोमीटर अंतर कापण्यास सक्षम आहे. प्रश्न हे विचारले जातील बघा, पर्यायांमध्ये असे प्रश्न विचारले जातात. खालीलपैकी कोणता पर्याय चुकीचा किंवा कोणता पर्याय बरोबर याद्वारे प्रश्न विचारले जातात. त्यासाठी जी महत्त्वाची माहिती आहे तर ते आपल्याला वहीमध्ये नोट डाऊन करायची आहे. 1 सेकंदामध्ये 5 किलोमीटर अंतर कापण्यास हे अग्नि-3 बॅलिस्टिक क्षेपणास्त्र सक्षम आहे. वजन आपण पाहिलं तर ते असणार आहे 50 टन. 2 स्तरीय घन इंधन इंजिनद्वारे हे चालवले जाणार आहे. 1.5 टन वजनाचे वॉरहेड वाहून नेण्यास हे अग्नि-3 बॅलिस्टिक क्षेपणास्त्र सक्षम असणार आहे. दुसरा प्रश्न पाहूया. जागतिक सहकार शिखर परिषदेमध्ये ग्लोबल टीचर पुरस्कार 2026 हा कोणी जिंकला आहे? तर जागतिक सहकार शिखर परिषद 2026 जी दुबई UAE या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. तर या जागतिक सरकार शिखर परिषदेमध्ये ग्लोबल टीचर पुरस्कार 2026 हा जिंकलेला आहे पर्याय अ रुबल नागी यांनी. कोणी, तर रुबल नागी या आपल्या भारताच्या आहेत बघा. तर यांनी हा पुरस्कार जिंकलेला आहे, ग्लोबल टीचर पुरस्कार 2026. कशामध्ये, तर जागतिक इथे सहकार झालेला आहे ते सरकार आहे, लक्षात ठेवायचं आहे. जागतिक सरकार शिखर परिषद जी दुबई UAE या ठिकाणी आयोजित करण्यात आली आणि या परिषदेमध्ये ग्लोबल टीचर पुरस्कार 2026 हा भारताच्या रुबल नागी यांनी जिंकलेला आहे. ही जागतिक सरकार शिखर परिषद दुबई UAE या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. याची थीम जर आपण पाहिली तर भविष्यातील सरकारांना आकार देणे. काय, भविष्यातील सरकारांना आकार देणे या विषयावर ही परिषद आयोजित करण्यात आली होती. 60हून अधिक राष्ट्रप्रमुख आणि 500हून अधिक मंत्री यामध्ये सहभागी झाले होते. ज्या रुबल नागीला आहेत तर त्या जम्मू आणि काश्मीर या ठिकाणी त्यांचा जन्म झाला असून रुबल नागी आर्ट फाउंडेशन, काय, रुबल नागी आर्ट फाउंडेशनच्या त्या संस्थापक आहेत. यांनी बघा 800हून अधिक शिक्षण केंद्रे उभारली असून झोपडपट्टीतील मुलांना शिक्षणाचे धडे हे रुबल नागी देत असतात. 800हून अधिक त्यांची शिक्षण केंद्रे आहेत. यांना बक्षीस रक्कम जर आपण पाहिली तर ती $10 लाख, म्हणजेच भारतामध्ये जर आपण ती रक्कम पाहिली तर ती 9 कोटीहून अधिक रक्कम एवढी त्यांना बक्षीस म्हणून प्राप्त झालेली आहे.
प्रश्न क्रमांक 3, 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी घालणारा दुसरा देश कोणता ठरलेला आहे? तर 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी घालणारा दुसरा देश ठरलेला आहे पर्याय क स्पेन. स्पेन हा देश सोशल मीडियावर बंदी घालणारा दुसरा देश ठरलेला आहे. आता दुसरा देश ठरलेला आहे स्पेन, तर पहिला देश कोणता होता? तर ऑस्ट्रेलिया हा पहिला देश होता. त्यानंतर आता स्पेनने देखील 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी घातलेली आहे. फ्रान्समध्ये देखील या 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी घालण्यासाठी विधेयक सादर करण्यात आलेलं आहे. त्यावर सध्या प्रक्रिया सुरू आहे, परंतु असा अधिकृत कोणतीही घोषणा ही फ्रान्सने केली नसून सध्या 2 देश आहेत ज्या देशांनी बघा 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी घातलेली आहे. एक प्रश्न तुमच्यासाठी, भारतामध्ये देखील एका राज्याने बघा 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी घातलेली आहे. ते राज्य कोणते? याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. जर विचारलं 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी घालणारा युरोपमधील पहिला देश कोणता? युरोपमधील, प्रश्न लक्षात असू द्या, परीक्षेमध्ये फिरून विचारला जाईल. जर विचारलं युरोपमधील पहिला देश कोणता, तर स्पेन असणार आहे. आणि जगातील जर विचारला तर जगातील असणार आहे ऑस्ट्रेलिया. पुढील प्रश्न आहे 4, WPL म्हणजेच महिला प्रीमियर लीग जी नुकतंच आवृत्ती तिची पार पडली, आवृत्ती किती होती? 4थी आवृत्ती होती, लक्षात असू द्या. तर या 4थ्या आवृत्तीमध्ये ऑरेंज कप जिंकलेला आहे स्मृती मानधना, पर्याय ब मानधना. प्रश्न काय होता? तर WPL मध्ये ऑरेंज कॅप जिंकणारी पहिली भारतीय कोण ठरलेली आहे? तर ती ठरलेली आहे स्मृती मानधना. कोणत्या संघाशी संबंधित आहे? तर RCB, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघाशी संबंधित असून स्मृती मानधनाने बघा नुकतंच ऑरेंज कॅप जिंकलेला आहे या 4थ्या आवृत्तीमध्ये. आणि ऑरेंज कॅप जिंकणारी पहिली भारतीय जर आपण पाहिली तर ती असणारी स्मृती मानधना, RCB संघाशी संबंधित आहे. या 4थ्या आवृत्तीमध्ये विजेतेपद कोणी पटकावलेलं आहे? तर RCB याच संघाने विजेतेपद पटकावले असून सलग 4थ्यांदा दिल्ली कॅपिटल्स हा जो काही संघ आहे तर तो उपविजेता संघ ठरलेला आहे. जर परीक्षेमध्ये विचारलं 4थ्या आवृत्तीमध्ये उपविजेता संघ कोणता ठरला, तर दिल्ली कॅपिटल्स. जर विचारलं या 4ही आवृत्तीमध्ये जर उपविजेता संघ विचारला तर त्या 4ही आवृत्तीचा उपविजेता संघ आहे दिल्ली कॅपिटल्स. त्यासाठी आपल्याला उत्तर हे दिल्ली कॅपिटल्स हेच द्यायचं आहे. कोणत्याही आवृत्तीमध्ये जर पहिलं विचारली, दुसरी विचारली, तिसरी विचारली, चौथी विचारली, तर 4ही आवृत्तीमध्ये दिल्ली कॅपिटल्स हाच संघ बघा उपविजेता संघ ठरलेला आहे. अंतिम सामन्यामध्ये 87 रन्स बनवले होते कोणी? स्मृती मानधनेने. आणि त्यात 87 धावांसाठी बघा तिला प्लेअर ऑफ द मॅच, लक्षात द्या, अंतिम सामना होता तर त्या अंतिम सामन्यामध्ये प्लेअर ऑफ द मॅच कोण होती? स्मृती मानधना होती. एकूण 4थ्या आवृत्तीमध्ये रन्स किती केल्या होत्या? 377. एकूण 377 रन्स ह्या स्मृती मानधनाने केल्या होत्या. प्रश्न क्रमांक 5, जगातील पहिले खाजगी स्पेस स्टेशन हेवन 1 हे कोणी विकसित केले आहे? तर पर्याय ड, वास्ट स्पेस कॅलिफोर्निया USA. वास्ट स्पेस कॅलिफोर्निया USA मधील ही संस्था आहे जिने बघा जगातील पहिले खाजगी स्पेस स्टेशन हेवन 1 हे नुकतंच विकसित केलेले आहे. लॉन्च हे 2027 पर्यंत करण्यात येणार आहे. पूर्णपणे खाजगी कंपनीने विकसित केलेले आहे, पूर्णपणे खाजगी कंपनीने विकसित केलेले आहे. ही USA ची कंपनी आहे. ठिकाण कोणते आहे? तर लो अर्थ ऑर्बिट या ठिकाणी हे विकसित करण्यात आलेले आहे. ISS जर आपण पाहिलं, आंतरराष्ट्रीय स्थानक, इंटरनॅशनल स्पेस स्टेशन, तर इंटरनॅशनल स्पेस स्टेशन नंतरचे पहिले खाजगी स्टेशन असणार आहे हे हेवन 1, लक्षात असू द्या. ISS म्हणजेच इंटरनॅशनल स्पेस स्टेशन हे 2030 मध्ये सेवानिवृत्त होणार आहे. 2030 पर्यंत ते सेवानिवृत्त होणार आहे. भारत केव्हापर्यंत स्पेस स्टेशन बनवणार आहे? उत्तर कमेंट करून सांगायचं आहे. 6वा प्रश्न आहे, सरकारी शाळेच्या परिसरामध्ये उभारण्यात आलेले देशातील पहिले स्पेस सेंटर कोणते आहे? प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे. तर प्रथमच भारतामध्ये सरकारी शाळेच्या परिसरामध्ये स्पेस सेंटर उभारण्यात आलेले आहे आणि ते आपल्या देशातील पहिलंच स्पेस सेंटर ठरलेले आहे. कशामध्ये? तर सरकारी शाळेच्या परिसरामध्ये उभारण्यात आलेले.
आता ते कोणते आहे प्रश्न विचारला आहे तर पर्याय क अंतरिक्ष संगवारी. अंतरिक्ष संगवारी हे देशातील पहिले स्पेस सेंटर असणार आहे जे सरकारी शाळेच्या परिसरामध्ये उभारण्यात आलेले आहे. आता कोणत्या ठिकाणी तर नवा रायपूर, जे रायपूर जिल्ह्यामध्ये आहे बघा नवा रायपूर, तर या ठिकाणी याचं हे जे काय आहे तर ते विकसित करण्यात आलेले आहे. ठिकाण आपण शाळा पाहिली तर शासकीय उच्चतर माध्यमिक विद्यालय, शासकीय उच्चतर माध्यमिक विद्यालय राखी नवा रायपूर या ठिकाणी हे उभारण्यात आलेले आहे. याचं उद्घाटन आपण पाहिलं तर ते उद्घाटन करण्यात आले आहे छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय तसेच ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांनी बघा याचं उद्घाटन हे केलेलं आहे. रायपूर कोणत्या राज्यामध्ये आहे तर छत्तीसगड या राज्यामध्ये आहे. छत्तीसगडचे मुख्यमंत्री आहेत विष्णुदेव साय. सरकारी शाळेच्या कॅम्पसमध्ये हे उभारण्यात आलेलं आहे आणि ते देशातील पहिलंच स्पेस सेंटर असणार आहे सरकारी शाळेच्या परिसरामध्ये उभारण्यात आलेलं. प्रश्न क्रमांक 7 अजित पवार विमान अपघाताची चौकशी कोणामार्फत होणार आहे. प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे. तर अजित पवार यांचं काही दिवसांपूर्वी बघा विमान अपघातामध्ये निधन झालं होतं आणि त्या आता अपघाताची चौकशी ही DGCA पर्याय अ DGCA यामार्फत केली जाणार आहे. DGCA एक महत्त्वाची संस्था आहे, त्याबाबत थोडीशी माहिती पाहूया. डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन, डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन असं DGCAचं पूर्ण रूप आहे. ही DGCA जी संस्था आहे तर ती नागरी विमान वाहतूक नियंत्रित करण्यासाठी भारत सरकारची वैधानिक संस्था असून वाहतूक अपघात आणि घटनांची चौकशी ही DGCA करत असते, लक्षात असू द्या. मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? नवी दिल्ली या ठिकाणी याचं मुख्यालय आहे. सध्या DGCAचे प्रमुख विचारले जाऊ शकतात कारण DGCA हे सध्या चर्चेत आहे. तर DGCAचे सध्याचे प्रमुख आहेत फैज अहमद किडवाई. फैज अहमद किडवाई हे सध्या DGCAचे प्रमुख आहेत. 8वा आणि शेवटचा प्रश्न मुंबईसाठी महत्त्वाचा प्रश्न आहे, परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. मुंबईचे महापौर खालीलपैकी कोण बनलेले आहेत? या अगोदर एक प्रश्न महत्त्वाचा आहे. मुंबईचे सध्याचे पोलीस आयुक्त कोण आहेत? तर देवेन भारती बघा, देवेन भारती हे सध्या मुंबईचे पोलीस आयुक्त आहेत. प्रश्न काय विचारला आहे? मुंबईचे महापौर. तर मुंबईचे महापौर सध्या आहेत बघा पर्याय ब रितू तायडे. रितू तायडे यांची मुंबईच्या महापौरपदी नुकतंच नियुक्ती करण्यात आली असून रितू तायडे ह्या BJP पक्षाच्या आहेत. भारतीय जनता पार्टी यांच्या त्या पक्षातील आहेत रितू तायडे, ज्यांची मुंबईचे महापौर म्हणून नुकतंच नियुक्ती करण्यात आलेली आहे. जर विचारलं उपमहापौर कोण तर शिंदे सेनेचे संजय घाडी. शिंदे सेनेचे संजय घाडी हे उपमहापौर आणि रितू तायडे हे महापौर बनलेले आहेत. आता आजचा शेवटचा प्रश्न होता 9वा, ज्याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. प्रश्न काय आहे? 16वा अंडर-19 ODI विश्वकप 2026 हा नुकतंच पार पडला असून याचं विजेतेपद कोणत्या देशाने पटकावलेले आहे? उत्तर कमेंट करून सांगायचं आहे. याचं उत्तर आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये सुरुवातीलाच प्राप्त होऊन जाईल. त्या अगोदर आपल्याला बहुतेक जणांना याचं उत्तर येत असेल तर त्यांनी कमेंट करून नक्कीच सांगायचं आहे. हे झाले माहितीसोबत करंट अफेअर्स. आता घेऊया रिव्हिजन. प्रश्न पहिला होता अग्नी बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी कोणत्या ठिकाणी घेण्यात आली? तर पर्याय ब चांदीपूर ओडिसा या ठिकाणी ती घेण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 2 जागतिक सरकार शिखर परिषदेमध्ये ग्लोबल टीचर पुरस्कार 2026 कोणी जिंकला आहे? तर रुबल नागी यांनी जागतिक सरकार शिखर परिषद 2026 मध्ये ग्लोबल टीचर पुरस्कार 2026 हा नुकतंच जिंकलेला आहे. प्रश्न क्रमांक 3 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी घालणारा दुसरा देश कोणता ठरला? तर दुसरा देश ठरलेला आहे स्पेन. जर विचारलं युरोपमधील पहिला देश कोणता तर स्पेन त्याचं उत्तर असणार आहे आणि जगातील दुसरा आहे. पहिला कोणता होता तर ऑस्ट्रेलिया पहिला होता. प्रश्न क्रमांक 4 WPL म्हणजेच महिला प्रीमियर लीगमध्ये ऑरेंज कॅप जिंकणारी पहिली भारतीय कोण ठरलेली आहे? तर स्मृती मानधना ही WPL मध्ये ऑरेंज कॅप जिंकणारी पहिली भारतीय ठरलेली आहे.
नेट सायवर ब्रंट ही बघा WPL मध्ये शतक करणारी पहिली आहे. 5वा प्रश्न आहे, जगातील पहिले खाजगी स्पेस स्टेशन हेवन 1 हे कोणी विकसित केले आहे? तर पर्याय ड वास्ट स्पेस. काय? वास्ट स्पेस कॅलिफोर्निया या ठिकाणची ती संस्था आहे. तर हिने जगातील पहिले खाजगी स्पेस सेंटर हेवन 1 हे विकसित केलेले आहे. प्रश्न क्रमांक 6वा, सरकारी शाळेच्या परिसरामध्ये उभारण्यात आलेले देशातील पहिले स्पेस सेंटर हे कोणते आहे? तर अंतरिक्ष संगवारी हे सरकारी शाळेच्या परिसरामध्ये उभारण्यात आलेले देशातील पहिले स्पेस सेंटर आहे. नवा रायपूर या ठिकाणी ते उभारण्यात आलेले आहे छत्तीसगड राज्यामध्ये. 7वा प्रश्न आहे, अजित पवार विमान अपघाताची चौकशी कोणामार्फत होणार आहे? तर DGCA डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन या संस्थेद्वारे अजित पवार विमान अपघाताची चौकशी ही होणार आहे. 8वा प्रश्न आहे, मुंबईचे महापौर खालीलपैकी कोण बनले आहेत? तर रितू तायडे हे BJP पक्षाच्या आहेत त्या रितू तायडे. तर यांची मुंबईच्या महापौरपदी नुकतंच नियुक्ती करण्यात आली असून संजय घाडी हे मुंबईचे उपमहापौर बनलेले आहेत. एक प्रश्न तुमच्यासाठी 9वा, 16वा अंडर-19 ODI विश्वकप 2026 कोणत्या देशाने जिंकलेला आहे? याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडल्यास तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. याचा PDF टेलिग्रामवर अपलोड केला जाईल. टेलिग्रामची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे. त्या ठिकाणाहून तुम्ही ते पाहू शकता आणि PDF डाउनलोड करू शकता. भेटूया पुढील भागामध्ये. धन्यवाद.